ज्ञानेश्वरी पठण अध्याय दुसरा, ओव्या 361 ते 375, श्लोक 71 ते 72. सांगई सूर्याच्या घरी, प्रकाशुकाय वातीवेरी, का न लविजे तरी अंधारी, कोंडेल तो देखही वृद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तो विगुंतला असे अंतरी, महासुखी जो आपुले दी नागरपणे, इंद्रभुवनाते पावळे म्हणे, तो केवी रंजे पालिवणे, बिल्लांशेनी जो अमृतासी ठिठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा तो सुखानुभवी, न भोगी वृद्धी. पार्थ नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ वृद्धी सिद्धी कायई, प्राकृता होती. विहाय कामन्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृह, निर्ममो निरहंकार, सशांतिमधिगच्छति. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञो भला. ओळख तो अहंकाराते दंडुनी, सकळ काम सांडुनी, विचरे विश्व होऊनी, विश्वामाजी. एषा ब्राह्मी स्थित पार्थ, नयनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा स्यान् नतकालेऽपि, ब्रह्मनिर्वाण मृच्छति. ओम तत्सद्गीति, श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे सांख्य योग नाम द्वितीय अध्याय. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता, देहांतीची व्याकुळता, आडठा कोण सके चित्ता, प्रज्ञा दया. तेची हे स्थिती, सुमुखी श्रीपती, सांगत अर्जुना प्रती. संजयो म्हणे, ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता आमसियाची काजाकीर आले उपपत्तिया. जे कर्मजात आगवे, एथ निराकारिले, देवे तरी पारुशेल म्या झुंजावे. म्हणून या
ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धरू वाईला आता प्रश्न करील भला अशंकोनी तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तिदासू इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया द्वितीयो अध्याय रामकृष्ण हरि।